नमस्कार. आरोग्यगाथामध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदातील अत्यंत सोपी पण प्रभावी उपचार पद्धती पादाभ्यंग म्हणजेच औषधी तेलाने पायांना केलेले अभ्यंग. पादाभ्यंग म्हणजे काय? तर आयुर्वेदानुसार पाय हे शरीराचे महत्वाचे आधारस्थान आहे. पादयोः अभ्यंगम नित्यम कुर्यात असं वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतं. पायांना नियमित तेलाने मालिश केल्याने वातदोष शांत होतो, झोप सुधारते, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, ताणतणाव कमी होतो. फायदे: निद्रा सुधारते, अनिद्रा, बेचैनी यामध्ये उपयुक्त. वातशमन, पायातील वेदना, कळा, कोरडेपणा कमी होतो. डोळ्यांसाठी हितकर, आयुर्वेदात पाय आणि नेत्र यांचा संबंध सांगितला आहे. मानसिक शांती, ताण, चिंता कमी करण्यास मदत होते. पादाभ्यंग कसा करावा? कोमट तेल घ्यावे. तिळाचे, क्षीरबलाचे किंवा नसल्यासाठी उपयुक्त औषधी तेल घेऊ शकतो. शांत वातावरणात बसावे. प्रथम तळपायावर गोलाकार हातांनी मालिश करावी. टाचा, बोटे, बोटांच्या मधील भाग यांना हलक्या हाताने दाबून मालिश करावी. 10 ते 15 मिनिटे मालिश करावी. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ पाय धुवून घ्यावे. सर्वोत्तम वेळ रात्री झोपण्यापूर्वीची वेळ ही सर्वोत्तम आहे. काळजी कुठली घ्यावी? तर ताप, सूज आणि जखम असल्यास टाळावे. गर्भवती स्त्रियांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा उपचार पद्धती करावी. पादाभ्यंग ही फक्त मालिश नाही, तर शरीर आणि मनाला शांत करणारी दैनंदिन साधना आहे. रोज 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढून ही आयुर्वेदिक जीवनशैली नक्की स्वीकारली पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.